इराणचा UAEवर हल्ला. UAEच्या एअर डिफेन्स ऑथॉरिटीने 2 बॅलिस्टिक मिसाईल डिटेक्ट केल्या आहेत. या दोनपैकी एक बॅलिस्टिक मिसाईल UAE टेरिटोरियल वॉटरमध्ये सापडलेला आहे. आणि आता याच्यामध्ये हा प्रश्न आहे की टेरिटोरियल वॉटर म्हणजे काय? तर टेरिटोरियल वॉटर म्हणजे एक बाउंड्री असते त्या समुद्रकिनाऱ्याच्या लगत असणाऱ्या देशाची. मग ही बाउंड्री कशी? तर 12 नॉटिकल मैलचं जे क्षेत्र असते त्या क्षेत्राला टेरिटोरियल वॉटर असं म्हणतात. आणि तो एरिया त्या समुद्रकिनाऱ्याच्या असणाऱ्या देशाची बाउंड्री असते. आणि इराणकडून सोडलेले बॅलिस्टिक मिसाईल हे या UAE टेरिटोरियल वॉटरमध्ये पडले. अशा प्रकारचा जे वक्तव्य आहे हे UAEकडून केले. मात्र इराणने या बाबतीत खंडन केलेले आहे. इराणने अशा प्रकारचे कुठल्याही प्रकारचे हल्ले आमच्याकडून झाले नाही अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. आता या सर्व प्रकरणामुळे UAEने इराणसोबतचे जे आर्थिक संबंध होते, आर्थिक व्यवहार बंद केलेले आहेत. त्याबरोबरच जे व्यापारी करार होते ते करारही UAEने इराणसोबतचे बंद केलेले आहेत. मग याचा इराणवर काय परिणाम होणार आहे? तर इराणवर आधीच अमेरिकेसोबतच जे नाटोची संघटना यांनी विविध निर्बंध लादलेले आहेत. त्यामुळे यांचे जे आर्थिक संबंध होते आणि जे व्यापारी करार होते हे UAE सोबत सुरू होते. परंतु या हल्ल्यामुळे UAE सोबतचे देखील इराणचे जे व्यापारी संबंध होते आणि आर्थिक व्यवहार होते हे बंद झाले. या हल्ल्याची पुष्टी केली नाही तरी मग UAEने जे डिटेक्ट केलेले आहेत त्या मिसाईलच्या बाबतीत काय? तर नेमका हा वाद कशामुळे जन्मास आला? गल्फ ऑफ ओमानचा जो क्षेत्र आहे त्याच्यावर अमेरिकेने नाकेबंदी केलेली आहे. इराणच्या जहाजांना रोखण्यासाठी या गल्फ ऑफ ओमानचा वापर अमेरिकेकडून होत आहे. आणि त्याला शह देण्यासाठी किंवा त्याला इनडायरेक्टली मेसेज देण्यासाठीच इराणने हे बॅलिस्टिक मिसाईल सोडलेले असावेत याचा अंदाज आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यक्त केला जात आहे. अर्थातच या बाबतीत इराणने कुठल्याही प्रकारचा दुजोरा दिला नाही आणि UAEने या बाबतीत दुजोरा दिलेला आहे. आता पुढे आणखीन काय आंतरराष्ट्रीय घडामोडी या एकंदरीत प्रकरणावरून होतात, या दोन राष्ट्रांमधले संबंध आणखीन किती विकोपाला जातात हे आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया.